काल मी जो व्हिडिओ बनवला तो ह्या सरांना नाही आवडला। हे चॅनल कोण हँडल करतं ते मला माहिती नाही, तरी पण सरांना मी मनापासून माफी मागतो। तर सर मला मोठ्या मनाने माफ करा। तर मित्रांनो, आपला अगोदरचा व्हिडिओ ज्यांनी कोणी बघला नसाल तर बघून घ्या। आणि सर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल माझा तर पूर्ण बघा। आज काय रोस्ट वगैरे नाही करणार, आज फक्त तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल बोलणार आहे। व्हिडिओ खूप छोटा होईल कारण ह्या टॉपिक वर मी बोलणार नव्हतो। दुसरं काय नाही हो सर, व्ह्यूज साठी तुमच्या नावावर मिलियन मध्ये व्ह्यूज भेटायलेत मला। चला तर मग टाइम न वेस्ट करता सुरू करू। चला तर मग मित्रा, तुझ्या माहितीसाठी सांगतो, हे एक सॉन्ग आहे, नाही की मूवी। यामध्ये सर्व दाखवणं पॉसिबल नव्हते। तर माझे लाडके सर दादा, तुम्ही मला एक सांगा, सिद्ध्या आणि नेहाची कॉफी शॉप मध्ये आणि तिचे डोळे पुसते वेळेस ह्या दोनच वेळेस भेट झाली आणि मग डायरेक्ट मुलीचं त्याच्यासोबत लग्नच झालं। आणि जर रामभाऊला मारते वेळेसची क्लिप जरा फास्ट ठेवली असती तर अजून एक दोन क्लिप ऍड झाल्या असत्या। किती स्लो मोशन मध्ये मारतायत त्याला। कधी भेटले, डोळे का पुसले आणि राहिला विषय रामभाऊचा फ्लेक्सचा, तर तो फ्लेक्स व्हायरल झाला। त्यात मराठी मेलोडीज चॅनलची लिंक पण दिली होती। ते कसं शक्य आहे? जेव्हा रामभाऊची सिद्ध्या वाघमारेंनी फ्लेक्सची स्टोरी ठेवली तेव्हा तुमचा सॉन्गच आला नव्हता, तर त्या स्टोरी मध्ये चॅनलची लिंक दिलीच नव्हती। तेव्हाच सिद्ध्याने आम्हाला सांगायला पाहिजे होतं ना की ही एक सॉन्गची क्लिप आहे। 2 दिवस रामभाऊ ऑनलाईन सुद्धा आले नाही आणि म्हणे तर काय मोबाईलचा डिस्प्ले गेला होता। 6 लाख फॉलोअर्स असलेल्या आयडीचा पासवर्ड माहित नसतो का? कोणत्या पण मोबाईल मध्ये आयडी ओपन करून जिवंत आहे एवढं तर सांगू शकले असत्या ना। मित्रा, व्ह्यूज साठी काहीही बोलू नको। अच्छा, मी व्ह्यूज साठी व्हिडिओ बनवतो तर तुम्ही सॉन्ग प्रायव्हेट मध्ये अपलोड करायचा ना, पब्लिक कशाला केला? तुम्हाला पण व्ह्यूजच पाहिजे का? हे व्ह्यूज साठी काही पण करतात आणि ह्यांच्या चुका जर आम्ही सांगल्या तर ह्यांना आग लागते। तुम्ही बघू शकता रामभाऊच्या व्हिडिओला लाखामध्ये व्ह्यूज होते। सिद्ध्यानं जसे फ्लेक्सची स्टोरी ठेवली तसे मिलियन मध्ये गेले। चांगले व्हिडिओ बनव। चांगले व्हिडिओ बनव म्हणजे हे असे बनवू का? आयुष्यात धोका तीच लोक देतात ज्यांचा जन्म बापामुळे नाही तर दुसऱ्या धोक्यामुळे झालेला असतो। आता तुमचं म्हणणं आहे की मी ह्यांचा आदर्श घ्यावा। ह्यांच्या नजरेमध्ये माझे व्हिडिओ घाण आहेत आणि हे 30 सेकंदाच्या व्हिडिओ मध्ये ठोक्या वगैरे बोलतात, ह्यांचे व्हिडिओ छान आहेत। जे स्वतःला खूप काही समजतात ना त्यांना इथून नमस्कार। हे व्हिडिओ तर खूप चांगले आहेत पण माझ्याच्यानं असले व्हिडिओ काढणं होत नाही। तर सर मी तुम्हाला सरळ सोप्या भाषेमध्ये काही प्रश्न विचारले, यावर तुमचं काय मत आहे? मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच, तर बाय।